मला एकसारखी भीती वाटत होती ते माझ्याशी कसे वागतात याबद्दल. पण त्या दिवशी आमची भेट झाल्यावर ते इतक्या मोकळेपणाने माझ्याशी बोलले की त्यांच्याविषयी अनुदारतेने विचार केल्याबद्दल मलाच लाज वाटली. मागाहून त्यांच्या त्या प्रश्नाला मी नाही असे उत्तर दिल्यावर त्यांनी क्षणार्ध थांबून टाकलेला तो उसासा कसला, हुंदकाच तो कानावर पडताच करपून गेले माझे मन अगदी. कोरड्या ढगावर जशी वीज चमकावी तशी माझ्याकडे करुण दृष्टीने पाहणाऱ्या त्यांच्या डोळ्यातली ती निराश प्रेमाची लकाकी. मला वाटले यापेक्षा एखादा अश्रू जरी त्यांच्या डोळ्यातून पडला तरी बरे होईल. काय केले मी हे? त्यांच्याकडे माझे मन ओढ घेत नव्हते का? त्यांच्याविषयी विचार करण्यात मी अंथरुणावर तळमळत रात्री घालवल्या नव्हत्या का? प्रेमाच्या बाबतीत मनोभंग झाल्याने किती दारुण वेदना माझ्या मनाला होतात याची कल्पना नव्हती का? मग का दिले मी हे उत्तर त्यांना? मी पुन्हा ते खिशातले पत्र चाचपले. तिथेच होते ते. त्यांच्याविषयी मला आकर्षण वाटत होते खरे, पण माझा अरुण, माझे हृदय मी त्याला देऊन टाकलेले होते. तो कधीतरी माझा होईल ही आशा सुटली नव्हती अद्याप. मी नकार दिल्यामुळे अनिरुद्धांना जितके दुःख झाले असेल त्याहीपेक्षा जास्त दुःख नकार दिल्याबद्दल मला झाले व माझ्या डोळ्यातून सारखी आसवे गळत होती. मोटारीत बसताना मी त्यांना इंग्रजीत म्हणाले, क्षमा करा मला, मी तुमच्या योग्यतेची नाही मुळीच. तेव्हा ते फक्त एवढेच उद्गारले, क्षमा करण्यासारखं काय आहे इतकं त्यात? आयुष्यात यायचेच असे प्रसंग. आणि त्यांनी पुन्हा एक उसासा टाकला. जळत असलेल्या वस्तूवर पाणी शिंपडताच भपकन वाफारा अंगावर यावा तशी माझी स्थिती झाली तो सुस्कारा ऐकून. मी काय केले हे? पुन्हा पुन्हा माझे मन विचारित होते मला. त्यांनी क्षणभर मोटार थांबून जर माझ्याकडे लक्ष दिले असते तर त्या प्रश्नागणिक होणारी माझ्या हृदयाची धडधड त्यांना ऐकू गेली असती व त्या दुःखाच्या प्रसंगातही त्यांना थोडासा विरंगुळा वाटला असता. पण ते इतक्या बेछूटपणाने मोटार हाकीत होते. माझे शापित सानिध्य असह्य झाले होते त्यांना जसे काही. आमच्या दाराशी मोटार येऊन उभी राहताच त्यांनी मुकाट्याने दार उघडले व मी खाली उतरले. पण माझे पाऊल पुढे पडेना की माझ्या तोंडातून शब्द बाहेर निघेना. शेवटी तेच मला म्हणाले, जाऊ मी आता, गुड नाईट. पण त्या दुर्धर प्रसंगानंतर 8 दिवसांनी जेव्हा मी कालिंदीकडे आपण होऊन गेले त्यावेळी किती आनंदात असलेले दिसले ते मला. त्यांचा तो उल्हास पाहून मला वाटले, जखम करणाऱ्याच्या हृदयाला करुणेने क्षत पडावे न जखम झालेल्याच्या हृदयाला मात्र तिचा वणही दिसू नये. किती कठोर असतात पुरुष. स्त्रियांनी प्रेमाचे एवढे स्तोम माजवावे आणि पुरुषांनी ती केवळ करमणुकीची चीज मानावी. मला पाहताच ते हसत हसत इंग्रजीत म्हणाले, काय भिजिक खेळायला बसता का? खोलीतील वातावरण सिगारेटच्या विशिष्ट गंधाने कुंद होऊन गेले होते. पण मी बघितले एकटे अरविंदच धूम्रपान करीत होते न मला थोडा धीर आला. टेबलाजवळच्या खुर्चीवर बसत मी त्यांना म्हणाले, घरी करमेना म्हणून खेळायलाच तर आले आहे मी आज मुद्दाम. त्याबरोबर कालिंदी म्हणाली, मोठा अनुग्रहच झाला म्हणायचा आमच्यावर हा पंडिताबाईंचा. मी ठरवून टाकलं होतं किती दिवस तू येत नाहीस हे पाहायचं यावेळी. मग मी आले की नाही तुझ्या बोलावल्याशिवाय अखेर, मी हसून म्हणाले. आणि त्यांचा सुरू असलेला डाव संपताच लगेच आम्ही बिझीक खेळायला बसलो. खेळताना अनिरुद्धांनी विलायतेतल्या नाना प्रकारच्या गमती सांगितल्या व आम्हाला मनसोक्त हसवले. त्यांचा तो आजचा उल्हास बघून मला पुन्हा पुन्हा वाटे, यांची ही वृत्ती स्वाभाविक आहे का? की स्वतःचे दुःख लपवण्यासाठी त्यांची ही सारी धडपड चालली आहे? पण ते इतके सारखे बोलत न हसत होते तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यात, विशेषतः आमची दृष्टभेट झाल्यावर, विषादाची छटा क्षणार्धात उमटून जात असे. दिवे लागणीच्या सुमारास मी जावयाला उठले त्याबरोबर कालिंदी मला म्हणाली, उठलीस का ग? तुला वाटतं मी आज तुला जेवल्याशिवाय इथून सोडीन असं? आज तुमची ओळख झाल्याला बरोबर महिना होतो नाही का रे भाई? मग त्या दिवशी आपण ज्या गोष्टी केल्या त्या साऱ्या आजही करायच्या बरं का अनु? वाढदिवस आहे आज तुमच्या ओळखीचा. आम्ही सुद्धा आमच्या ओळखीचा वाढदिवस पाळीत असतो. अगं पण ताई, वाढदिवस वर्षानं पाळत असतात ना. आमच्या ओळखीला वर्ष तरी होऊ दे नीटपणे पुरं. महिन्याचा कसला आला आहे वाढदिवस? अनिरुद्ध म्हणाले. ती वाक्ये उच्चारताना त्यांच्या आवाजात उत्पन्न झालेल्या कंपाने माझे हृदय कंपित केले. तुला कळत नाही यातलं काही भाई. विलायतेहून जाऊन आल्यापासून तुला विसर पडला आहे इथल्या साऱ्या गोष्टींचा.
तू फार तर कोणाच्या वाढदिवसाला कोणत्या केक्स पाठवाव्यात याचं शास्त्र सांगू शकशील. लहान मुलांचा वाढदिवस आपण पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला हौसेनं नाही का साजरा करीत, तसंच हे. ओळख नवी असते न ती वाढवावी अशी जोपर्यंत दोन्ही बाजूंना उत्सुकता असते तोपर्यंतच वाढदिवस करण्यात गंमत. ती हसून म्हणाली. मग तुमची ओळख जुनी नाही झाली वाटतं अजून, मी विचारले. थोडीशी जुनी झाली आहे, म्हणून तर वर्षानं करतो आम्ही वाढदिवस तिचा. पण आमची ओळख ना आयुष्य यातला ताजेपणा कधीच नाहीसा व्हायचा नाही. कस्तुरीसारखं आमचं प्रेम आहे अनु, ते कितीही जुनं झालं तरी त्याचा ताजेपणा म्हणून कमी व्हायचा नाही कधी. शिवाय 2 माणसांपैकी एक माणूस अबोल असलं की नाही म्हणजे त्याच्या स्वभावाची काही ना काहीतरी नवीन छटा कळत राहते न ओळखीतलं नाविन्य नेहमी कायम राहतं. ती अरविंदाकडे पाहत हसत हसत उद्गारली. त्याबरोबर तोंडातली सिगारेट बाहेर काढून तिच्याकडे अत्यंत प्रेमाने बघत ती हसून म्हणाले. पण मी अबोल राहिलो आहे कुठे आता पूर्वीसारखा. मुक्याला वाचाळ करणारी तू देवता आहेस ना मला बोलकी करायला. त्यावेळी त्या दोघांच्या दृष्टीमिलनात व्यक्त झालेले प्रेम, ते बघून मला वाटले अशा तऱ्हेचे प्रणय जीवन आपल्याला कधीतरी लाभेल का. वाढदिवस. कालिंदीने अक्षरशः खरा करून दाखवला आपला शब्द. जेवण चाललेले असतानाच तिने सिनेमाला जाण्याच्या गोष्टी काढल्या. त्याबरोबर अनिरुद्ध तिला म्हणाले, आताशा माझं मन मुळीच रमत नाही सिनेमात. त्यापेक्षा आपण थोडा वेळ पत्ते खेळू वाटल्यास. जेवल्यानंतर मग सारेच जाऊ समुद्रावर फिरायला. त्यांची ती साऱ्यांनी मिळून फिरायला जाण्याची कल्पना माझा संकोच घालवण्यासाठी तर त्यांनी काढली नाही ना. मी लगेच कालिंदीला म्हणलं, माझी तयारी आहे आज सिनेमाला जायची. महिन्यातून एखाद्या वेळी गेल्यानं काही त्रास नाही व्हायचा मला फारसा. माझे ते बोलणे ऐकून त्यांच्या भुवया किंचित चढल्याचा भास झाला मला व त्यांनी अर्थपूर्ण दृष्टीने माझ्याकडे पाहिले. जणू ते डोळे मला विचारितच होते, आज तुझ्या मनात आहे तरी काय. आणि खरोखरी तसा प्रश्न विचारण्यासारखीच माझ्या मनाची स्थिती यावेळी झाली होती. त्यांच्याविषयी आपल्याला वाटणारे आकर्षण किती प्रबळ आहे हे आता कळून चुकले होते मला. पण अरू जर मला हवा असेल तर त्यांच्याविषयीचा हा मोह सोडायला नको का. आकाशात सूर्य आणि चंद्र कदाचित एकाच वेळी तळपत राहतील, पण स्त्रीच्या जीवनात दोघा प्रेमिकांना एकाच वेळी थारा मिळणे अशक्य, सर्वथैव अशक्य आहे ती गोष्ट. प्रेम म्हणजे त्यागाचे मोल देऊन आवडत्या माणसावर मिळवलेली मालकी. ती मालकी अबाधित राहावी म्हणून प्रेमीजन एकमेकांसाठी वाटेल तो स्वार्थत्याग करतील, परंतु आपल्या सुखात किंवा प्रेमात तिसरा वाटेकरी झालेला मात्र त्यांना कधीही सहन होणार नाही. पण अनिरुद्धाचा मोह तोडावयाचा म्हणजे त्यांच्याशी स्नेहबुद्धीने सुद्धा वागावयाचे नाही का. ते खिडकीतून बाहेर पाहत विमनस्कतेने घालीत असलेली शीळ माझ्या कानावर पडली. तिच्या त्या निशब्द पण करुण सुरांनी मघाच्याच त्यांच्या त्या दृष्टिक्षेपाने चाळवलेले माझे चित्त अधिकच विचलित केले. मला आठवण झाली, आमच्या ओळखीच्या त्या पहिल्या दिवशी त्यांच्या धूम्रपानाला कंटाळून मी अशीच खिडकीजवळ जाऊन उभी राहिले असता किती प्रेमाने माझ्याजवळ येऊन माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. पण मला त्यांच्याजवळ जाऊन उभे राहावे असे मनातून आता कितीही वाटत असले तरी ते शक्य आहे का. त्यांच्या हृदयाला केलेली ती जखम, तिची जळजळ तुमच्या इतकीच माझ्याही हृदयाला जाणवत आहे हे कशा रीतीने सांगू मी त्यांना. काय रे भाई, कोणत्या पिक्चरला जायचं मग. कालिंदीने त्यांना विचारलेला तो प्रश्न ऐकून मी जागी झाले त्या विचारांच्या तंद्रीतून. आज एम्पायरमध्ये चांगले पिक्चर आहे, तिथे जाऊया आपण, ते म्हणाले. त्यांनी बॉक्सची तिकिटे काढली व आम्ही आत जाऊन बसलो. पण समोरच्या पडद्यावर झपाट्याने येऊन जाणाऱ्या चलचित्राकडे जरी मी बघत होते तरी माझ्या अंतर्दृष्टीपुढून मात्र निराळीच दृश्ये झराझरा येऊन जात होती. धावत्या चित्रांच्या दीप्तीने उजळलेल्या त्या अंधारात माझ्या जीवनात उत्पन्न झालेले विरोधी प्रवाह आणि त्यात पडलेली स्वतःच्या भावनांची प्रतिबिंबे न्याहाळून बघत होते मी. अर्धा चित्रपट पुरा झाल्यावर एकदम दिवे लागताच डोळे दिपावल्यासारखे होऊन त्यावर मी हात ठेवला. त्याबरोबर त्यांनी मला विचारले, त्रास होतो आहे का तुमच्या डोळ्यांना फार. मी पोचवून देतो वाटल्यास तुम्हाला घरी. तसं काही नाही, दिवे एकदम लागल्यानं थोडं फिरल्यासारखं वाटलं मला क्षणभर, एवढंच, मी म्हणाले. आणि आम्ही बाहेर आलो. तिथे पेये घेत असता कालिंदीने मला विचारले, कसा काय वाटला ग तुला शो. भाईची निवड नेहमी छान असते नाही का. मी पाहिले, त्यांची दृष्टी माझ्याकडे लागलेली होती
व विचारांच्या भरात अर्धवट बघितलेल्या त्या चित्रपटाविषयी काय बोलावे हे सुचेना मला. तोच अरविंद इंग्रजीत म्हणाले, ती नायिका अगदीच वृक्ष वाटली मला. इतक्या गुणीन मोहक तरुणाची प्रेमयाचना कोणत्या समंजस तरुणीनं झिडकारली असती. प्रेक्षकांच्या मनाला क्षुब्ध करण्याकरता मुद्दाम कृत्रिम प्रसंग निर्माण करतात या चित्रपटातून. कृत्रिम कसले, प्रत्यक्ष व्यवहारात सुद्धा नाही का बघत असले प्रेमभंगाचे प्रसंग आपण. पण सगळेच तरुण काही प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासारखे दैववान नसतात. अनिरुद्ध हसून म्हणाले. पण त्या हसण्यात उपरोधाचा ध्वनी उमटल्याचा भास झाला मला व माझे मन अधिकच संत्रस्त झाले. मला शंका आली, यांनी मुद्दामच तर या चित्रपटाची निवड नाही ना केली. पण पुन्हा लगेच मनात आले, ते इतक्या प्रेमाने माझ्याशी वागत असता त्यांच्याविषयी असा अनुदारपणाने विचार करणे शोभते का मला. चित्रपट सुरू झाल्यावरही माझ्या मनात सारखे हेच विचार घोळत होते. त्यांना नकार दिल्याबद्दल मला किती वाईट वाटत आहे याची कल्पना मी त्यांना कशा रीतीने आणून देऊ. विचारांच्या या वेदनांनी मन सारखे तळमळत असताना शो संपला व कालिंदीच्या बरोबर मी मुकाट्याने मोटारीत येऊन बसले. माझी ती विमनस्कता पाहून ती म्हणाली, का ग, डोकं दुखतंय का अनु तुझं? निघताना किती मजेत होतीस तू. भाई, तुझी निवड पसंत नाही पडलेली दिसत हिला फारशी. भलतंच काहीतरी. छान होता शो, पण माझे डोळे की नाही दुखतायत मगासपासून. हे उत्तर मी तिला देत आहे तोच मोटार त्यांच्या बिऱ्हाडाजवळ येऊन ती दोघे खाली उतरली व कालिंदीने जाता जाता हसून अनिरुद्धांना म्हटले, नीट पोचून दे बरं का भाई माझ्या मैत्रिणीला. तुला सुद्धा मूड आलेला दिसतोय. एक जात आहे अगदी तुमची दोघांची. मोटार सुरू झाल्यावर त्यांनी मला हळूच इंग्रजीत म्हटले, शो आवडला नाही का तुम्हाला आजचा? माफ करा हो मला. बोलता बोलता मोटारीचा वेग त्यांनी मंद केल्यासारखा वाटला मला. तुम्हीच माफ केलं पाहिजे मला. किती मन दुखवलं मी त्या दिवशी तुमचं. पण पुढचे अगदी ओठावर आलेलेही सहानुभूतीचे शब्द बाहेर पडेनात व माझे हृदय भरून आले. तोच ते किंचित घुटमळून म्हणाले, क्षमा करण्यासारखं काय आहे त्यात? मला स्वतःलाच मागावून वाटलं मी फार घाई केली तो प्रश्न विचारण्यात म्हणून. अनिरुद्धांबरोबर फिरून मी रात्री घरी परत आले. तो अरू आईशी गप्पा मारीत बसलेला दिसला मला. त्याला पाहताच मला मागच्या साऱ्या गोष्टींचा विसर पडला व मी त्याला आनंदाने विचारले, केव्हा आलास रे? अन अगोदर का नाही कळवलंस? म्हणजे मी गाडी घेऊन नसते का आले स्टेशनवर? मी रोज वाट पाहते आहे तुझी आणि तुला मात्र सारी सुट्टी संपल्यावर यायला फावलं नाही रे. अगं, कॉलेजचा मोह सोडवे ना मला. खरोखर कॉलेजातल्या आयुष्यक्रमाची मजा जर मनसोक्त लुटायची असेल तर डेक्कनमध्येच जाऊन राहिलं पाहिजे अनु. तो मुळामुठांचा संगम, संगमातल्या बेटावरली ती पिकनिक्स, पौर्णिमेच्या चांदण्यातलं ते मध्यरात्रीचं बोटिंग, न काळोख्या रात्री माळावर भटकून तारकांच्या मधुर प्रकाशात मिळणारं ते चिंतनाचं सुख. तुला कल्पना नाही यायची कधी त्या मजेची. पण का ग, तू कुठं गेली होतीस इतका वेळ? त्याने माझ्याकडे न्याहाळून पाहत विचारले. अरे, ती गेली असेल बहुतेक कालिंदीबरोबर फिरायला कुठंतरी. तू गेल्यापासून की नाही कालिंदीचं तिचं फार सख्य झालं आहे अलीकडे. कॉलेज न कालिंदी यांच्याशिवाय दुसरी करमणूक नाही तिला आताशा. आईचे हे उद्गार ऐकत असता त्याच्या कपाळावर चढत असलेल्या आठ्या मला दिसल्या व त्याला पाहताच मनाला झालेला आनंद मावळून गेला अगदी. मी इतकी पत्रावर पत्रे लिहिली, पण कॉलेज पुन्हा सुरू होण्याची वेळ येईपर्यंत याला माझ्यासाठी इथं येण्याची बुद्धी झाली नाही. न कालिंदीशी स्नेह ठेवल्याबद्दल माझ्यावर रागवण्याचा काय हक्क आहे याला? मनू म्हणत होती तेच एकंदरीत खरे. स्वार्थी, स्वार्थी आहे हा अगदी. आपल्या आवडत्या माणसासाठी लहान सहान गैरसोयी सोसताना सुख वाटतं मनाला फार. अनिरुद्धांनी मगाशी इंग्रजीत उच्चारलेले हे शब्द माझ्या कानात अद्याप गुणगुणत होते. आज त्यांच्या क्लबात कसलीशी सभा असल्यामुळे मला घरी पोचवून लगेच तिथे जाणार होते ते. पण कालिंदीकडून निघाल्याबरोबर मी त्यांना इंग्रजीत म्हणाले, फिरायला चलता का आज? आता या संध्याकाळच्या वेळी घरी बसून करमणार नाही म्हणून म्हणते. पण नको, क्लबात महत्त्वाचं काम आहे नाही का तुम्हाला आज? त्यावेळी महालक्ष्मीच्या बाजूला मोटार वळवताना त्यांनी उच्चारले होते ते शब्द. त्यांचेही माझ्यावर प्रेम आहे आणि याचेही माझ्यावर प्रेम आहे. पण ती वृत्ती आणि ही वृत्ती या तुलनेने माझ्या मनात उठवलेले विचारांचे तुफान दाबून टाकून मी म्हटले, पण मला उशीर झाला असला तरी तू आज इथंच राहणार आहेस ना? होय, आज रात्रभर इथं, उद्या सकाळी मामाकडे, न दुपारी गाडीत, असा कार्यक्रम आहे माझा, त्याने हसून म्हटले.
त्यानंतर जेवणे आटोपेपर्यंत खालीच बसून गप्पा मारल्या आम्ही. जेवल्यानंतर तो काही वेळ आप्पांशी बोलत बसला दिवाणखान्यात न नंतर माझ्या खोलीत आला. मी त्यावेळी खिडकीपाशी उभी राहून क्षितिजावर तळपणाऱ्या चंद्राकडे पाहत होते. त्याची चाहूल लागताच दचकून मागे वळले. त्याबरोबर तो मला म्हणाला, किती रूढ झालीस तू अनु. तुझ्या अंगावर पडलेला चंद्रप्रकाश बघून मला वाटलं आमच्या डेक्कनच्या माळावर रात्री भटकत असता अंतश्चक्षूंनी अनेकदा पाहिलेली रजनीच आहे उभी माझ्या पुढं. आणि क्षणार्ध माझ्याकडे टक लावून बघून तो इंग्रजीत उद्गारला, तुझी पत्र इतकी तुटक का येत होती मला. तू आपल्या मनाला विचारून पहा त्याचं कारण. माझी पत्र फार तर तुटक येत असतील, पण तुझं वर्तन. एवढी पाऊण महिन्याची सुट्टी संपल्यानंतर माझी आठवण झाली तुला, मी म्हणाले. आणि डोळ्यात आलेले अश्रू त्याला दिसू नयेत म्हणून पुन्हा खिडकीतून बाहेर पाहायला सुरुवात केली. त्याबरोबर तो माझ्या अगदी जवळ येऊन म्हणाला, तुला कल्पना नाही अनु, तुझ्याविषयी विचार करीत मी रात्रीच्या रात्री भटकत घालवल्या आहेत. माझ्या वहीतलं प्रत्येक सॉनेट साक्ष देईल तुला माझ्या मनस्थितीची. त्याच्या त्या शब्दात इतकी कातरता आणि कोमलता भरली होती की ते कानावर पडताच माझ्या डोळ्यातले आवरून धरलेले अश्रू ओघळले एकदम. तेव्हा त्याने झटकन पुढे येऊन माझा हात आपल्या हातात घेतला व अनु अनु असं काय करतेस. त्याचे ओठ माझ्या कानात कुजबुजले, पण मी उद्वेगाच्या भरात तोंड फिरवले. त्याबरोबर त्याच्या त्या आतुर ओठांचा स्पर्श माझ्या मानेला झाला. क्षणभरच मला वाटले की त्याच्या खांद्यावर मान टाकून मनसोक्त रडावे, पण मागल्या दुःखद प्रसंगाच्या स्मृतींनी माझा स्वाभिमान डिवचून जागृत केला व त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेऊन मी त्याला म्हटले, हे ठीक नाही अरू. अशा बेजबाबदारपणानं वागून तुझं चालेल, पण माझा नाही निभाव लागायचा. आणखी किती दिवस अंत पाहणार आहेस तू माझा. तुझ्या मनात काय आहे हे तू स्पष्ट सांगून टाक एकदा मला. माझ्या मनाशी काय करायचं आहे तुला. तू म्हणशील ते करायला तयार आहे ना मी, त्याने चमकून म्हटले. पण ते एक दिव्य म्हणूनच की नाही, मी उपरोधाने हसून विचारले. तसंच केवळ नाही, पण तुझ्यासाठी कोणतीही गोष्ट करताना सुखच वाटेल मला, तो म्हणाला. माझ्यासाठी तू स्वार्थत्याग करावास अशी मुळीच इच्छा नाही माझी. तुझी पूर्वीचीच मतं कायम आहेत का अरू अजून, मी विचारले. होय, ती मतं नाहीत, माझा स्वभाव आहे तो. कवीच्या प्रतिभेनं निर्मिलेल्या स्वर्गीय चकोरासारखी वृत्ती आहे माझी. सुधेचा एखादा बिंदू तोंडात पडावा आणि बाकीचं आयुष्य द्विचकेच्या चिंतनात घालवावं, यातच जसं त्याचं सर्व सुख असतं तसं जीवन आहे माझं. तुझ्याविषयी विचार करण्यात, एखादेच वेळी तुझ्या स्पर्शाचं सुख अनुभवण्यात जो आनंद मला वाटेल तो कदाचित जन्माची गाठ पडल्यानं नाहीसा सुद्धा होऊन जाईल, तो एकदम इंग्रजीत उद्गारला. तो हे बोलत असताना मी त्याला मध्येच विचारले, तुझा कधीच लग्न करायचा विचार नाही का अरू. का बरं. बहुधा लग्न करीन मी, पण लग्नाचा आणि प्रेमाचा काही संबंध आहे किंवा असावा असं वाटत नाही मला, त्याने अगदी विचारपूर्वक उत्तर दिले. अशा रीतीनं प्रेम करीत राहणं तुला सोयीचं असेल कदाचित, पण मी स्त्री आहे, मला शक्य नाही, इष्ट नाही अशा रीतीनं वागणं. तू इथं आलास की मला तुझा मोह पडायचा ना अशा गोष्टी घडायच्या. तुला तरी बरं वाटतं का हे अरू, मी त्याला विचारले. तुला असं सुचवायचं आहे का अनु की मी कधी इथे येऊ नये पुन्हा म्हणून. मग स्पष्टच का नाही सांगत तसं तू मला, त्याने दुःखपूर्ण आवाजात विचारले. त्या आवाजातला कंप मला जाणवला. क्षणेक स्तब्ध होते मी अगदी, पण तो कंप, त्यातून व्यक्त झालेली ती हृदय वेदना खरी आहे का ती. त्या कंपाने कंपित होण्याइतके कोमल राहिले नव्हते माझे मन आता. त्याच्या बाबतीत मी इतकंच म्हणाले, आपले अशा तऱ्हेचे संबंध यापुढे राहणं चांगलं नाही एवढं मात्र खरं. माझ्या आवाजात उत्पन्न झालेला कठोरपणा ते शब्द बोलता बोलताच मला जाणवला व तत्क्षणीच मला पस्तावा होऊन माझे हृदय अनुकंपेने भरून आले. तोच त्याने पुढे येऊन माझे हात आपल्या हातात घट्ट, अगदी घट्ट धरले. त्याच्या त्या आवेशाची भीती वाटली मला न मी मान फिरवली. त्याबरोबर माझ्या हातांनी आपले तोंड झाकून घेऊन तो इंग्रजीत उद्गारला, नको नको, असा निर्दयपणा नको करूस यावेळी. माझा हा शेवटचा स्पर्श आहे तुला. अरूला पोचवून परत येत असता अनिरुद्ध घरी आहेत का पाहावे अशी इच्छा झाली मला, पण लगेच मला वाटले, मनाच्या या संत्रस्त स्थितीत त्यांची भेट घेणे इष्ट होणार नाही. वादळाने एका होडीतील दोन माणसे जशी भिन्न दिशांना फेकली जावी
तशी अवस्था झाली होती आमची. आईने आठवण दिल्यामुळे मी मुद्दाम गाडी घेऊन अरूला पोहोचवायला गेले होते. मला माहीत होते कदाचित पुन्हा आमची कधीही गाठ पडणार नाही. आमच्या सौहार्दाची, सहजीवनाची ती अखेरची यात्राच होती जणू काही. पण त्या पाऊण तासाच्या सहवासात आम्ही एक शब्दही बोललो नाही एकमेकांशी. नाही म्हणायला मी गाडी सुरू केल्यावर त्याने मला विचारले, कुणी शिकवलं तुला मोटार चालवायला? कालिंदीनं. माझ्या तोंडून चटकन निघून गेले. अनिरुद्धांचे नाव घेण्याचा धीर नाही झाला मला. नंतर तो अगदी शेवटपर्यंत स्तब्ध होता. इंजिन लागून गाडी हलल्यावर आमची अंतःकरणेही हलली. तो माझ्याकडे अगदी अनिमिष नेत्राने बघत होता. त्याच्या त्या आकर्षक दृष्टीची अशी काही विलक्षण ओढ वाटली मला की मला शोषून साठवून घेत आहे तो आपल्या हृदयात, असा भास झाला मला. मी खिडकीवर हात ठेवून उभी होते. मला वाटले निदान गाडी सुटताना तरी. पण छे, अक्षरशः खरा केला त्याने आपला शब्द. गाडी सुरू झाली आणि माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूर लोटला. काल रात्री तो माझ्या खोलीतून निघून गेल्यावर जितक्या वेदना माझ्या जीवाला झाल्या नव्हत्या तितक्या आता झाल्या. कुडीतून प्राण निघून गेल्यावर जितके दुःख होते त्यापेक्षा अधिक दुःख शरीर समोरून उचलून नेल्यावर होत नाही का? पण मला राग आला त्या दुःखाचा, त्यातून व्यक्त झालेल्या माझ्या दुर्बलतेचा. त्याच्या तोंडातून एक शब्द की डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडला नाही. आणि मी मात्र काय वाईट वाटून घ्यावायचे अशा माणसाचा संबंध तुटल्याबद्दल. घरी आल्यावर याच गोष्टीचा विचार करीत कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडले होते मी. संध्याकाळ झाल्यावर मला वाटले कालिंदीकडे जावे आणि आरशासमोर उभी राहून मी विस्कळीत झालेले केस नीटनेटके करू लागले. तोच मोटारीचा आवाज झाला. मी उत्सुकतेने खिडकीजवळ जाऊन पाहिले. अनिरुद्ध अगदी हलक्या हाताने कर्णा वाजवीत होते. मी तशीच धावत खाली आले. आई माझघराच्या दारात उभी होती. तिने माझ्याकडे साभिप्राय पाहिल्यामुळे मी क्षणार्ध घोटाळले व तिच्या दृष्टीतला तो भाव ओळखून, कालिंदीकडे जाण्यासाठी आलेले दिसतायत बहुतेक, असे मी तिला ऐकू येईल अशा रीतीने स्वतःशीच पुटपुटले. मला बघितल्याबरोबर अनिरुद्धांनी हसत हसत इंग्रजीत विचारले, फिरायला चलता का? आतापर्यंत पत्ते खेळत होतो आम्ही न शेवटी कंटाळून उठून आलो मी तुम्हाला न्यायला. माझघरातून आमच्याकडे साशंक पाहत असलेले ते डोळे. मला जाणीव होती मी त्यांच्याबरोबर एकटी बाहेर गेलेल्या आईला आवडत नसे. त्या डोळ्यांची भीती वाटली मला. पण क्षणभरच लगेच माझ्या मनात आले, काल रात्रीपासून माझ्या जीवाची जी सारखी तळमळ चालली आहे ती यांच्या सहवासाने थोडी तरी शांत होणार नाही का? मी काही त्यांना आपण होऊन बोलवावयाला गेले नाही, पण ते स्वतःहून आले असता. मी त्यांना हसून इंग्रजीत म्हणाले, आलेच मी 2-3 मिनिटात. आणि मी झटकन वर जाऊन कपडे बदलून आले. मोटार सुरू होताच ते मला म्हणाले, तुम्हीच चालवा गाडी आज, बघूया तरी कितपत प्रगती झाली आहे ती. माझ्या मनात आले, दुपारी मी बोरीबंदरपर्यंत स्वतः गाडी नेली होती म्हणून सांगावे त्यांना. पण लगेच दाबून टाकला मी तो विचार. तोफखान्याजवळ आल्यावर मोटार उभी करून आत खडकावर जाऊन बसलो आम्ही. शरद ऋतूतील उन्मादक ज्योत्स्ना समुद्राच्या उसळत्या लाटावर नाचत होती. गतकाळाच्या स्मृती आणि भविष्यकाळच्या चिंता या जशा उत्कट आनंदाच्या उर्मीत विरून जाव्या तसा क्षितिज आणि समुद्र यांचा लय होता त्या चांदण्यात. भरतीच्या फेसाळ पाण्याने अद्याप न बुडालेले उंच खडक चांदण्याने उजळलेल्या आकाशातील ढगांच्या काळसर शकलासारखे दिसत होते. इच्छापूर्तीच्या खात्रीने सुखावलेल्या हृदयात डोकावत राहिलेल्या अनिष्ट शंकाच होत्या जणू काही त्या. मधून मधून लाटांचा एखाद दुसरा तुषार अंगावर आला म्हणजे शरीर रोमांचित होत असे. मला आठवण झाली 4 महिन्यांपूर्वी कदाचित याच खडकावर बसून असेल मी विचारला होता अरूला तो प्रश्न. माझ्या शरीरातून दुःखाची चमक उठून गेली त्या आठवणीने. त्याबरोबर अनिरुद्ध मला म्हणाले, काय होतंय तुम्हाला? वारा झोंबतोय का अंगाला? आणि त्यांनी हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. मी तो तसाच त्यांच्या हातात राहू दिला व नुसते डोळे भरून त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा ते अगदी जवळ येऊन इंग्रजीत म्हणाले, याही वेळेला तुम्ही नकार देणार का माझ्या याचनेला? तुमच्या उत्तरावर माझं जीवित अवलंबून आहे. तुम्ही जर मला याही वेळी नाकारलं तर माझं काय होईल सांगत नाही मला. कदाचित याच खडकावर माझं प्रेत वाहत आलेलं दृष्टीस पडेल तुमच्या. त्यांनी बोलता बोलता असहायतेने आपली हनुवटी माझ्या मांडीवर टेकली
व त्यांच्या डोळ्यात आसवे येत असलेली दिसली मला. त्यांच्या त्या अश्रुपुरीत दृष्टीत आपली दृष्टी मिसळून मी क्षणमात्र त्यांच्याकडे निश्चल नजरेने पाहिले. माझ्या शरीराला कंप सुटला, डोळ्यात अश्रू उभे राहिले व माझ्या मनाची शुद्धबुद्ध हरपल्यासारखी झाली. चंद्राच्या त्या मंद प्रकाशात माझ्या पायालगतच्या खडकावर बसून सोतकट मजकडे बघत असलेली त्यांची प्रेमवृत्तीच काय ती मला दिसत होती. पाहता पाहता मी स्वतःला अगदी नकळत खाली वाकले व त्यांच्या श्वासात माझा श्वास मिसळून गेला.